जे बोलले होते तुला जमणार नाही, तुझ्याशानं होणार नाही, त्यांनाच करून दाखवायचं आहे. कारण आयुष्यात काय चुकलं याचा विचार करण्यापेक्षा मला समोर काय करता येईल याचा विचार केला तर किती चांगलं राहील बरं का. आपण काय करतो ना, माझं काय चुकलं, मला कोण काय म्हणतं याचाच विचार करण्यात आपला सगळा वेळ वाया घालवतो आणि मग स्वतःसाठी वेळच राहत नाही. म्हणून तुम्हाला सांगते, ज्याप्रमाणे घड्याळाचे काटे प्रत्येक अंकावर जातात तशीच प्रत्येकाची वेळ येत असते. फक्त थोडा उशीर होत असतो पण वेळ सगळ्यांचीच येत असते. आपल्याला नेहमी दुसऱ्याचीच परिस्थिती चांगली वाटत असते, पण हे लक्षात ठेवा, दुसऱ्याला पण त्याच्या समोरच्या दुसऱ्याची परिस्थिती चांगली वाटत असते. म्हणून सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसते. मला संघर्ष आहे तसं काहीही नसतं. सर्वांच्याच पदरी सारखीच अपयश, सारखीच संघर्ष, सारखीच निराशा असते. फक्त कोणाला अगोदर भेटतं आणि कोणाला नंतर भेटतं. म्हणून कधीही स्वतःला इतक्या खालच्या पातळीवर पाहायचं नाही की माझ्याशानं होणारच नाही, मी करूच शकणार नाही, मला संघर्ष आहे. हा दृष्टिकोन सगळ्यात अगोदर बदलवावा लागेल. म्हणून स्वतःवर इतका विश्वास ठेवा, उशिरा का होईना पण मी झेप घेईल आणि माझी झेप इतकी उंच असेल की कोणीच मला हरवू शकणार नाही. आयुष्यात जर समोर जायचं असेल ना तर मागे वळून कधीच पाहायचं नाही. आणि जरी आपण मागे वळून पाहिलं ना तर मागे वळून फक्त मी काय चुका केल्या आणि त्या चुका मला पुन्हा आयुष्यात करायच्या नाही आहे, त्या चुकातून मला काहीतरी शिकायचं आहे, त्या चुका मला दुरुस्त करायचं आहे, या उद्देशानं पहा. तरच आपल्याला आयुष्यात इतकी छान यश प्राप्त होतील की आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही. आपण हार मानतो, थकून जातो आणि थांबतो, डोळ्यातून अश्रू काढतो, पण हा मार्ग नसतो. थोड्या वेळ रडायचं, वेळ ठरवून घ्यायची आणि समोर सुरू